सध्या कोकणात म्हणा किंवा गोव्यात जत्रा सुरू आहे आणि त्या जत्रेला खाजा कसं बनवतात हे पहा. कसं खाजा बनवतात, हे खाजा कसं बनवतात ते आज आपण घरगुती साहित्यात सोपे आणि साध्या पद्धतीने पाहूया. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, मी आहे अंकिता. सावंत ब्लॉग्स 1394च्या नव्या एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे. उशिरा का होईना थंडीची चाहूल लागलेली आहे आणि कोकणात म्हणा किंवा गोव्यात सध्या जत्रांचा सीझन चालू झालेला आहे. जत्रा हा एक सांस्कृतिक महत्त्वाचा भाग आहे आणि ह्या जत्रेला खेळण्यांची दुकाने येतात, फुलांची दुकाने येतात, त्याचप्रमाणे पारंपरिक खाद्यपदार्थांची दुकाने असतात. जत्रेला घरी आलेल्या प्रत्येक नातेवाईकाला, आपल्या मित्रमंडळींना आपल्या कोकणात किंवा गोव्यात खाजं देण्याची प्रथा आहे आणि कोकणी माणूस जत्रेला गेला आणि खाजं न घेता आला असं होऊच शकत नाही. आणि तेच खाजं आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. एकदम साध्या आणि सोप्या घरगुती साहित्यात असं बनवून दाखवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. जत्रेचं खाजं बनवण्यासाठी साहित्य पाहूया. 2 वाट्या बेसन घेतलेला आहे. वजनी प्रमाणात म्हणाल तर अर्धा किलो गूळ घेतलेला आहे, ते मी किसून घेणार. 1 वाटी आलं घेतलेलं आहे. हे खाजं बनवताना आलं जरा जास्त घालायचं, मग छान असं खाजं लागतं. हे पण किसून घेणार. चवीनुसार मीठ. सर्वात प्रथम आलं किसून घेऊया. असं किसणीवर किसून घ्यायचं. वाटीत आलं किसून घेतलेलं आहे. आता गूळ किसून घेऊया. हे पहा, अर्धा किलो गूळ पण किसून झालेला आहे. एका मोठ्या बोल मध्ये काढून घेऊ. एक परात घेतलेली आहे, त्यावर चाळणी ठेवूया आणि चणा डाळीचं पीठ हे चाळून घेऊया. थोडं थोडं करून असं चाळून घ्यायचं. अर्धा किलो बेसन चाळून घेतलेलं आहे आणि एक फोडणी पात्र घेऊया. त्यात 4 चमचे तेल घालूया. आणि ह्या तेलाचं कडकडीत मोहन बनवूया चुलीवर ठेवून. गोड पदार्थात चवीनुसार मीठ टाकायचं, पाहिजे तर टाकायचं, नाही टाकलं तरी चालेल. आणि असं मिक्स करून घ्यायचं. कडकडीत तेल तापलेलं आहे, ते बेसनात ओतून घेऊया. चमच्याने मिक्स करूया. गरम गरम आहे ना, म्हणून असं चमच्याने मिक्स करायचं. आता हाताने मिक्स करूया. बेसनात तेलाचं मोहन घातल्यामुळे एकदम अशा खुसखुशीत ह्या काड्या होतात आणि एकदम खाजं पण खुसखुशीत क्रंची असं तयार होतं. सर्व डाळीच्या पिठाला व्यवस्थित असं मोहन लावून झालेलं आहे आणि अशी घट्ट मूठ करायची आणि अशी फोडायची. व्यवस्थित असं मोहन लागलेलं आहे सर्व पिठाला. आता थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असं मळून घ्यायचं. जास्त पाणी घालायचं नाही, कमी पाण्यात असं घट्टसर असं पीठ कालवून घ्यायचं. छान असं चणा डाळीचं पीठ मळून घेतलेलं आहे आणि घट्टसर मळून घेतलेलं आहे, सैलसर मळून घेतलेलं नाही. आणि हे 15 मिनिटांसाठी झाकून ठेवूया. चकलीचा एक साचा घ्यायचा आणि त्याआधी चकलीची प्लेट घालायची. त्याला असे होल असतात, हे अशी प्लेट घालायची. आणि ब्रशने आतमधून असं तेल लावायचं. मग हे पीठ आहे ना ते चिकटणार नाही.
साच्याच्या वरच्या भागाला पण असं थोडं तेल लावून घ्यायचं. 15 मिनिटं झालेली आहेत. छान असं चणा डाळीचं पीठ तयार झालेलं आहे. त्याचे असे गोळे बनवायचे आणि ह्या सोऱ्यात घालायचे आणि असं दाबायचं. आणि एक ताट घेतलेला आहे, त्यावर ह्या काड्या काढायच्या. अशा काड्या काढून घ्यायच्या. पाहिजे तेवढ्या काढायच्या. आणि इकडे चुलीवर तेल पण तापत ठेवलेलं आहे. तेल कडकडीत होईपर्यंत ह्या अशा ताटात काड्या काढून घेऊया. अशा ताट भरून काड्या बनवलेल्या आहेत आणि इकडे तेल पण तापलेलं आहे. ह्या काड्या सर्व आम्ही तेलात तळून घेऊया. कडकडीत तेलात घालायच्या आणि अशा ह्या तळायच्या. अशा उलटून पलटून अशा परतून सोनेरी रंगावर ह्या तळून घ्यायच्या काड्या. छान अशा सोनेरी रंगावर ह्या खाज्याच्या काड्या तळून झालेल्या आहेत. दुसऱ्या झाऱ्यावर काढून घेऊया. दुसऱ्या झाऱ्यावर काढून तेल पण निथळून घेतलेलं आहे आणि एका टोपलीत ठेवूया. अशा सर्व काड्या आम्ही तळून घेऊया. शेवटच्या बॅचच्या पण खाज्याच्या काड्या तळून झालेल्या आहेत. सोनेरी रंगावर छान अशा तळून घेतलेल्या आहेत. मोठ्या झाऱ्यावर काढून निथळून घेऊया. आणि एवढ्या काड्या बनवलेल्या आहेत, पाहू शकता. छान अशा काड्या तयार झालेल्या आहेत. चुलीवर मोठी कढई ठेवलेली आहे, त्यात गुळ घालूया. गुळ हे वितळून घेऊया. गुळ व्यवस्थित वितळून घेतलेला आहे, पाहू शकता. त्यात आलं घालूया, किसून ठेवलेलं. मिक्स करून घेऊया. त्यात तीळ घालूया. सफेद तीळ 1 चमचा घालूया आणि काळे तीळ 1 चमचा. पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. व्यवस्थित मिक्स झालेला आहे. आता त्यात खाज्याच्या काड्या घालूया. आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मेल्ट करून ठेवलेल्या गुळात या सर्व काड्या अशा कोट करून घेऊया. छान असं कोट करायचं. हे गुळ आहे ते आणि ह्यात तिळी घातलेले आहेत, आलं घातलेलं आहे ते. आणि असं 5 मिनिटं असं ढवळत राहायचं. व्यवस्थित असं खाज्याला गुळाचं कोट करून घेतलेलं आहे. आणि आता ते एका परातीत ओतून घेऊया. आणि अशा पसरून ठेवायच्या काड्या, नाहीतर त्या एकामेकाला अशा चिकटणार. आणि थंड करून घेऊया. आज आपण अर्धा किलो चणा डाळीच्या पिठापासून आणि अर्धा किलो गुळापासून छान असं परातभर खाजं बनवलेलं आहे, पाहू शकता. जत्रेचं खाजं. आणि तुम्ही पण असं खाजं बनवा. बनवताना जरा टाइम लागतो, पण खाताना एकदम छान असं लागतं हे खाजं. आणि घरातल्याच साहित्यात, जास्त काही साहित्य पण लागत नाही. मुद्दाम असं खाजं बनवा. आणि कसं झालं हे मला नक्की कमेंट करून सांगा.
आता एक मी तुम्हाला खाज्याची ही पोय म्हणतात ती तुम्हाला खाऊन दाखवते. ही पहा अशी टक करून मोडते आणि एकदम असं खुसखुशीत खाजं झालेलं आहे तयार. या खायला. एकदम असं खुसखुशीत झालेलं आहे आणि गुळाचं पण कोटिंग छान आलेलं आहे. आल्याचा पण छान असा त्यात फ्लेवर येतो आणि मस्त असं हे खाजं तयार झालेलं आहे. आजची आमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशीच एक आम्ही नवीन रेसिपी घेऊन पुन्हा येऊ. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. बाय.